यानंतर आता एक मोठी बातमी पाहूया। एसआयटी आणि क्राईम ब्रांचचं पथक सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याचं कळत आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणातील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत। या दाखल गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये माहितीसाठी एसआयटीचं पथक आणि क्राईम ब्रांचचं पथक इथे पोहोचल्याची माहिती मिळते आहे। एसआयटी आणि क्राईम ब्रांचकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम इथे सुरू करण्यात आलेलं आहे। भोंदू अशोक खरात याच्या कोठडीमध्ये 5 दिवस आणखी वाढ झाल्यानं एसआयटी कडून तपासाला वेग आल्याचं कळत आहे। एकीकडे चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे एसआयटी मार्फत तपासणीही केली जाते आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेत लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। लक्ष्मण, आता एसआयटी आणि क्राईम ब्रांचचं पथक इथे पोलीस ठाण्यात पोहोचलंय, काय नेमकी माहिती इथे घेतली जाते? हा जो भोंदू बाबा आहे अशोक खरात याच्या विरोधामध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झालेले होते आणि काल रात्री उशिरा एक 7वा गुन्हा जो आहे तो देखील दाखल झालेला आहे आणि त्याच 7व्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं आता क्राईम ब्रांचचं पथक जे आहे ते त्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे। त्याचबरोबर संयुक्त तपास करणारं एसआयटीचं पथक जे आहे त्याचे देखील काही अधिकारी त्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहे। त्यांच्याकडनं देखील काही तांत्रिक पुरावे जे आहेत ते गोळा करण्याची कारवाई त्या ठिकाणी केली जाते। कालच ज्यावेळेला अशोक खरात याला न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं त्यावेळेला पोलिसांनी त्याची कस्टडीच्या कारणांसाठी मागवलेली होती। त्यापैकी एक कारण होतं ते म्हणजे त्याच्या घरामध्ये एक ब्लॅक कलरचा डीव्हीआर सापडून आलेला होता आणि हा जो डीव्हीआर आहे त्या डीव्हीआर ज्यावेळेला त्यांनी कलेक्ट केला, ताब्यात घेतला, त्यावेळेला त्या डीव्हीआर मध्ये कुठल्याही प्रकारचा डाटा त्यांना मिळून आला नाही। मात्र हा डीव्हीआर त्याच्या लॉकरमध्ये होता, त्यामुळे लॉकरमध्ये असलेल्या या डीव्हीआर मधला डाटा नेमका कुठे गेला आणि त्यामध्ये नेमकं काय होतं याचा तपास पोलिसांना करायचा आहे आणि त्यासाठी आता हे सगळे पथक त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। काही तांत्रिक आणि टेक्निकल ज्या बाबी आहे त्या तपासण्यासाठी काही टीम ज्या आहेत त्या देखील त्यांनी त्या ठिकाणी बोलवल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून हा डीव्हीआर रिकव्हर करणं असेल किंवा इतर तांत्रिक पुरावे जे आहेत ते गोळा करण्याची कारवाई त्या ठिकाणी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आज दिवसभरामध्ये या भोंदू बाबा अशोक खरातचे काही पुरावे पोलिसांना मिळतात का हे सगळं बघणं या तपासानंतर महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच या चौकशीअंती काही आणखी पुरावे सापडतात का पाहावं लागेल। तुझा धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।